नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आज नारळी पौर्णिमा, आज रक्षाबंधनाचा सण. महायुती सरकारने राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आणि या योजनेचा लाभ आजवर 1 कोटी महिलांनी घेतलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यभरात दौरा करत आहेत आणि ते जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे त्यांना भेटण्यासाठी लाडक्या बहिणी गर्दी करत आहेत, त्यांना आशीर्वाद देत आहेत. आणि या वातावरणामुळे स्वाभाविकपणे राज्यातले विरोधक महाविकास आघाडीचे नेते प्रचंड बिथरलेले आहेत. त्यांच्या विधानातून याची कल्पना येऊ शकते. एका बाजूला महायुती सरकारची लाडकी बहीण योजना आपली लेबल लावून विकायची आणि दुसऱ्या बाजूला या योजनेला विरोधसुद्धा करायचा, अशी दुहेरी रणनीती या विरोधकांनी स्वीकारलेली दिसते. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे महायुतीला आलेली मरगळ झटकण्याचं काम राज्यभरातल्या लाडक्या बहिणी करतायत. 4 जुलैला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. हे निकाल स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकले होते. महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये 30 जागांवर विजय मिळाला, तर महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं. एका जागेवर काँग्रेस समर्थक अपक्ष विजयी झाला. जय पराजयाचा जर विचार केला तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित मोठा होता. महायुतीच्या वाट्याला अक्षरशः दारुण पराभव आला. परंतु मतांच्या टक्केवारीचा जर विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये फक्त 0.3% फरक होता आणि हे अंतर काही फार मोठं नव्हतं. हे अंतर कापणं शक्य होतं आणि महायुतीने त्या दृष्टीने प्रयत्नसुद्धा सुरू केले. निवडणुकीमध्ये महिला मतदार निर्णायक ठरू शकतो याचा प्रत्यय याच्यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये आलेला आहे. त्यामुळे महायुती सरकारने त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली, त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. 7 ऑगस्टला राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि त्याच्यानंतर काम इतक्या झपाट्याने सुरू झालं की पुढच्या काही दिवसामध्ये लाखो महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. 17 ऑगस्टपर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले. मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली होती. आज 19 ऑगस्ट आहे, रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि आजपर्यंत 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत. म्हणजे आपण कल्पना करा की किती मोठी यंत्रणा सरकारने कामाला लावली, किती वेगाने हे काम झालं. सरकारची ताकद किती असते हे या योजनेच्या निमित्ताने जनतेने पुन्हा एकदा अनुभवलं. लाभार्थी महिलांचा आकडा आणखी 1 कोटीने वाढवण्याची सरकारची योजना आहे. म्हणजे एकूण 2 कोटी महिलांपर्यंत तरी लाडकी बहीण योजनेचा लाभ जावा असा सरकारचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदींनी त्या दृष्टीने खूप मोठं काम केलेलं आहे. या देशामध्ये 52 कोटी जनधन खाती नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये खोलण्यात यश मिळवलेलं आहे. आणि आता राज्य सरकारने सुद्धा या योजनेसाठी 35,000 कोटींची तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे या योजनेला सक्सेसफुल करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी सरकारकडे माध्यम आहे ते जनधन खात्याचं आणि पैशाची सुद्धा कमी नाही आहे. त्याच्यामुळे ही योजना 100% यशस्वी होणार ही बाब निश्चित आहे. जेवढ्या महिलांनी अर्ज केले त्यापैकी 90% महिलांच्या खात्यावर पैसे पोचलेले आहेत. याचा अर्थ या योजनेचा सक्सेस रेट 90% आहे. महिन्याला 1,500 रुपये ही काही फार मोठी रक्कम नाही आहे. या पैशामध्ये एक फुल साईज चीज बर्स्ट पिझ्झा येऊ शकतो. परंतु गरिबांच्या दृष्टीने हे पैसे खूप महत्त्वाचे आहेत, कारण या पैशातून अनेक छोटे मोठे खर्च भागवता येणं शक्य आहे. या पैशामध्ये कदाचित महिन्याभराचं रॅशन येईल, म्हणजे तांदूळ येईल, गव्हाचं पीठ येईल, डाळी येतील, तेल येईल, मीठ येईल. म्हणजे 2 वेळेच्या जेवणाचा प्रश्न हे पैसे सोडवू शकतात. वीज बिल भागवता येईल किंवा मुलांचा जो शाळेचा खर्च असतो तो काही प्रमाणात हलका होईल. त्यामुळे या पैशाला निश्चित महत्त्व आहे आणि याचा परिणाम जे कनिष्ठ मध्यमवर्गीय लोक आहेत किंवा गरीब लोक आहेत त्यांच्या आयुष्यावर निश्चितपणे होणार आहे. आणि हीच विरोधकांची मळमळ आहे. ती मळमळ बाहेरसुद्धा काढली जाते आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे नेते सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. शरद पवारसुद्धा या योजनेच्या विरोधात बोललेले आहेत. महिलांना 1,500 रुपये देऊन विकत घेण्याचा प्रयत्न महायुती सरकार करते आहे, अशा शेलक्या शब्दामध्ये विरोधक या योजनेला लक्ष बनवत आहेत, महायुती सरकारला लक्ष बनवत आहेत. प्रत्यक्षात त्यांची पोटदुखी वेगळीच आहे. या योजनेमुळे एखाद्या महिलेच्या घरसंसाराला जर हातभार लागला तर त्या कदाचित महायुती सरकारच्या बाजूने झुकतील, अशी भीती विरोधकांना छळते आहे. आणि त्याच्यामुळे या योजनेच्या विरोधात विरोधक वारंवार बोलत आहेत, सातत्याने बोलत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला या योजनेचे जे फॉर्म आहेत त्याच्यावर स्वतःचे फोटो चिटकवून, या योजनेचे मोठे मोठे कटआउट लावून, ज्याच्यावर त्यांची छवी असेल असा प्रचार करत आहेत की जणू ही योजना महायुती सरकारची नसून आमच्याच कृपेने सुरू आहे. म्हणजे एका बाजूला या योजनेला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला या योजनेच्या माध्यमातून स्वतःची प्रसिद्धी करायची आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा, असा दुहेरी खेळ विरोधकांनी सुरू केलेला आहे.
काही जण तर अशा प्रकारच्या घोषणा करत आहेत की आमचं सरकार जर आलं तर आम्ही ही 1,500ची रक्कम 3,000 करू. परंतु उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी यांच्या खटाखट घोषणेनंतर म्हणजे आपल्याला माहिती असेल उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने लोकांकडून फॉर्म भरून घेतलेले की आम्ही जर विजयी झालो तर तुम्हाला 8,500 रुपये दर महिना देऊ. म्हणजे तो फॉर्म अशा प्रकारे देण्यात आलेला की आम्हाला मत द्या, तुम्हाला 8,000 रुपये नक्की. परंतु प्रत्यक्षात हे 8,500 रुपये मतदारांच्या खात्यामध्ये काही गेले नाहीत आणि काँग्रेसच्या नावाने नंतर लोकांनी ठणाणा केला. लोकांनी काँग्रेसच्या ऑफिसांवर गर्दी केली, तिथे 8,500 रुपयांची मागणी केली. परंतु काँग्रेसची आश्वासनं अशा प्रकारची पोकळ असतात, त्याच्यामुळे त्या आश्वासनातून फक्त दिलासा मिळतो, प्रत्यक्षात पैसे काही तुमच्या खात्यात येत नाहीत. उत्तर प्रदेशच्या या अनुभवानंतर लोक काँग्रेसवर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत, काँग्रेसच्या खटाखट योजनेवर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र गट आणि उभाटा शिवसेना या 3 पक्षांची हतबलता यामुळेच प्रचंड वाढलेली आहे. विधानसभा निवडणुका कदाचित नोव्हेंबरमध्ये होतील. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जे 0.3% मतांचं अंतर होतं ते विधानसभा निवडणुकीपर्यंत कापणं महायुतीला शक्य होईल अशा प्रकारचं चित्र आज तरी दिसतं आहे. टाइम्स मॅट्रिक्सचा जो ताजा सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलेलं आहे. या सर्वेचे जे आकडे जाहीर झालेले आहेत त्या आकड्यानुसार महायुती महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये फार पुढे नसली तरी 4 पावलं तरी निश्चितपणे पुढे असणार आहे. कदाचित महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचे आकडे या सर्वेतून स्पष्ट झालेले आहेत. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर ज्या प्रकारे तोंडावर आपटले त्यामुळे या ताज्या सर्वेवर फार विश्वास ठेवता येत नाही. परंतु लोकसभा निवडणुकीची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीवर मात्र निश्चितपणे अवलंबून राहता येईल. टाइम्स मॅट्रिक्सचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. हे खरं होईल की नाही हे या क्षणी सांगणं कठीण आहे. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये जी एक मरगळ आलेली ती मरगळ मात्र निश्चितपणे संपलेली आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. बांगलादेशमध्ये जे काही घडतं आहे म्हणजे बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं आणि त्याच्यानंतर हिंदूंवर तिथे अनन्वित अत्याचार झाले, महिलांवर बलात्कार झाले, हिंदूंच्या संपत्तीची जाळपोळ झाली. त्याचा एक परिणाम महाराष्ट्रासह देशभराच्या मतदारांवर होणं खूप स्वाभाविक आहे. मुस्लिम कट्टरतावादाचा जर विचार केला तर बांगलादेशचा हिंदू जात्यात आणि भारतातला हिंदू सुपात आहे याची जाणीव आता हिंदू मतदारांना सुद्धा होऊ लागलेली आहे. त्याच्यामुळे मुस्लिमांची तळी उचलणाऱ्या पक्षापासून अंतर राखण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हिंदू मतदार या मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या पक्षापासून एक सुरक्षित अंतर ठेवेल अशा प्रकारची शक्यता आहे आणि त्यात भर टाकलेली आहे या लाडकी बहीण योजनेमुळे. या लाडकी बहीण योजनेमुळे निश्चितपणे महायुती सरकारला बळ मिळेल आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जी ओवाळणी आता त्यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकलेली आहे त्या ओवाळणीच्या मोबदल्यामध्ये महायुती सरकारला निश्चितपणे या बहिणींचे आशीर्वाद मिळतील, शुभेच्छा मिळतील. 2 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या 2 कोटीपैकी 2 कोटी महिला महायुतीला मतदान करतील अशी दूरपर्यंत शक्यता नाही आहे. असं कधी होत नाही. जर असं होत असतं तर केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार जे 400 पारची भाषा बोलवत होतं ते 240वर आलं नसतं. पण केंद्र सरकारने इतक्या योजना राबवलेल्या आणि त्याचा फायदा सर्व समाज घटकांना झालेला, सर्व धर्माच्या लोकांना झालेला. त्यामुळे असं होत नाही की एखाद्या राज्याने, एखाद्या केंद्र सरकारने योजना अंमलात आणली आणि त्याचा लाभ घेणाऱ्या लोकांनी त्याच पक्षाला मतदान केलं. परंतु एक सद्भावना, एक गुडविल तर निश्चितपणे निर्माण होणार आहे. या योजनेमुळे लाखो बहिणींचे आशीर्वाद, शुभेच्छा या सरकारला मिळणार आहेत आणि सध्या तरी महायुती सरकारला या दोन्ही गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे व्यक्त व्हा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.